आजपासून राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन. हिंदीशिवाय शेतकरी कर्जमाफी, शक्तीपीठ नेत्यांवरचे आरोप आणि बेताल वक्तव्यावरनं सरकारला घेरण्याची विरोधकांची राजनीती. हिंदीबाबतचे जीआर रद्द केल्यानंतर दोन्ही ठाकरेंकडून 5 जुलैचा मोर्चा रद्द. त्याऐवजी ठाकरेंची शिवसेना विजयी जल्लोष साजरा करणार. मनसेही सहभागी होणार का? आज निर्णय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद. हिंदीचा जीआर मागे घेतल्यानंतर अधिकृत भूमिका स्पष्ट करणार. विरोधी पक्षानं पाठवलेल्या पत्रावरती भास्कर जाधवांची सही नाही. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आवर्जून उल्लेखाचा अर्थ काय? जाधवांच्या नाराजीची चर्चा असताना पत्रकार परिषदेतही हजेरी नाही. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण दुपारी 2 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार. मुख्यमंत्री फडणवीस आणि मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार. उद्या अधिकृत घोषणा. उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 2 मोठे धक्के. माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपत प्रवेश करणार. राहुल गांधींचे निकटवर्ती अशी कुणाल पाटलांची ओळख. माजी मंत्री धनंजय मुंडे आता ऍक्शन मोडवर. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी आमदार संदीप क्षीरसागरांवरती निशाणा. आरोपी क्षीरसागरांचा राईट हँड असल्याचा आरोप. सराईत गुंड युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावरती शिवसेनेचं अजब स्पष्टीकरण. गर्दीचा फायदा घेऊन माथनकरनं शिवसेनेचा दुपट्टा गळ्यात घातला असावा. नागपूर जिल्हाप्रमुख सूरज गोजेंचं स्पष्टीकरण. अखेर राज्य महिला आयोगाची 17 रिकामी पदं भरली. एबीपी माझाच्या बातमीनंतर अखेर राज्य सरकारला जाग. तब्बल 9,000 प्रकरणं आयोगाकडे प्रलंबित. बीडमध्ये 30 ते 40 जणांच्या टोळक्याकडनं कुटुंबियांना मारहाण आणि साहित्याची तोडफोड. तरुणांमध्ये झालेल्या वादातून मारहाण केल्याची माहिती. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. आता रिझर्व्हेशन चार्ट रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी तयार होणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा निर्णय. मुंबईत सध्या पावसाची विश्रांती, पण डेंग्यू आणि मलेरियाचे 30% रुग्ण आढळले. ताप आणि पोटाशी निगडीत आजाराच्या रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ. आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल होणार. जिल्ह्यात पालखी तळाची आकर्षक सजावट. वाखरी पालखी तळावरती विद्युत रोषणाई.